नमस्कार मंडळी, मी मनीषा कुकिंग वर्ल्डमध्ये परत एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी बनवलेली आहे अंड्याची बुर्जी। ही देशी कोंबडीचे अंडे आहेत, त्यापासून मी बनवलेली आहे बुर्जी। तर इथं मी घेतलेले आहेत 3 ते 4 मध्यम आकाराचे कांदे चिरून, आणि 3च अंडी होती, ती 3 अंडे घेतलेली आहेत। आता भाजीला काय नव्हतं म्हणून मी हे बनवत होते अंड्याची बुर्जी। अंडी खूप अंड्यामध्ये उष्णता असते, त्याच्यामुळं लहान बाळांना हे द्यायचं नाही। त्यांच्यासाठी तुम्ही दुसरं काहीही बनवू शकता। मला काही ऑप्शन नव्हता म्हणून मी म्हटलं चला अंडी आहेत तर अंडीच बनवून घेऊया। इथं मी 3 ते 4 मीडियम आकाराचे कांदे कापून घेतले होते। तो कांदा कढईत टाकून घेतलेला आहे। पहिला कांदा तेल टाकायच्या अगोदर थोडासा भाजून घ्यायचा, आणि नंतर थोडंसं तेल टाकायचं आपल्या ह्याच्यानुसार, आणि मग नंतर व्यवस्थित असा लाल होईपर्यंत एकदम छान असा कांदा परतून घ्यायचा। इथं मी लसूण ठेचून घेतलेला आहे, तो मी लसूण टाकला। तुम्ही अद्रक, कोथिंबीर जे काही असेल ते तुमच्याकडे सगळं टाकू शकता। तर माझ्याकडे फक्त लसूण होता, कोथिंबीर वगैरे काही नव्हतं, म्हणून मी ते सगळं टाकून घेतलेलं आहे। इथं हळद टाकले, लाल तिखट टाकले, ते सगळं मिक्स करून घ्यायचं। मीठ टाकले चवीनुसार, आणि नंतर व्यवस्थित मिक्स करून झालं की मग एक अंडं घ्यायचं। आता इथं अंडं तुम्ही बाउलमध्ये पण फोडून घेऊ शकता, जर तुम्हाला असं डायरेक्ट टाकता येत नसेल तर। व्यवस्थित मी फोडून घेतलं, वरचं ते अंड्याचं कवचाला आतमध्ये नाही पडू द्यायचं। व्यवस्थित असं मी ते फोडून एक अंडं टाकलं की मग हलवून घ्यायचं, मग जास्त असं ते गुठळ्या होत नाहीत त्याच्या। आता मी तिसरं पण अंडं इथं फोडून घेतले, व्यवस्थित असं मिक्स करून घेते मी इथं। बघू शकता इथं तुम्ही मीठ वगैरे मी अगदी व्यवस्थित चवीनुसार टाकून घेतलेलं आहे। व्यवस्थित असं परतून हलवून घेतलं की मग छान अशी आपली बुर्जी बनते। इथं बघू शकता तुम्ही गॅस एकदम थोडासा ठेवायचा। इथं मी गरम मसाला पण टाकून घेतलेला आहे, गरम मसाल्याने पण छान चव लागते। पाणी ऑप्शनल आहे, तुम्हाला जरासं असं पातळ बुर्जी करायची असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी चालतं। आणि मग नंतर 4 ते 5 मिनटं व्यवस्थित झाकून ठेवायचं कमी गॅसवर, मग तयार होते आपली बुर्जी। तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा। व्हिडिओला प्लीज लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करा। थँक्यू।